झालेली होती आणि आज पाहणी केलेली, काय सांगा? जवळपास 140 लोकांना बाधा झालेली आहे. इथे ॲडमिट आहे, काही जळगावलाही ॲडमिट आहे. आता संपूर्ण फूड सॅम्पल चेकिंगला पाठवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर या लोकांचे ब्लड सॅम्पल, वॉमिटिंगचे सॅम्पल सगळे चेकिंगला पाठवलं आहे. रिपोर्ट सगळे यायचे बाकी आहेत. एक नक्की आहे की अन्नातूनच काहीतरी विषबाधा झालेली आहे. ती कशामुळे झाली ते अजून हे सगळे रिपोर्ट आल्यावर कळेल, त्यानंतर कारवाई होईल त्याच्यावर. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा 2 दिवस झाले भरती आहे, पण तरी त्यांना थंडी वाजून राहिली. आता बहुतांशी पेशंट सगळे चांगले झाले. एखाद दुसरे पेशंट आहे की ज्यांना ते थोडं फिजिकली वीक असले त्याच्या हिशोबाने त्यांना थंडी येते. पण ओव्हरऑल सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की सगळे आउट ऑफ डेंजर आहे सगळे. पण एखाद 2 पेशंट जे ज्यांना थंडी वाजते त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. आणि बाकीचे बहुतांशी पेशंट आज तरी व्यवस्थित वाटतात. कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की काही नाराजगी सुद्धा होती जेवणाबद्दल. मी आता ते सगळे जिथे जे ॲडमिट आहेत सगळ्यांना विचारलं बहुतांशी, तर कोणी असं त्या बाबतीत काही बोललं नाही. ते म्हणलं की जेवणाची क्वालिटी ठीक आहे, असं काही भेंडीमधनं काही विषय तसं तर काही आढळून आलं नाही आहे. पण ते आता सॅम्पलचे जे रिपोर्ट येतील त्याच्यानंतरच कळेल ते काय नेमकं कशामुळे झालं.